नमस्कार मंडळी, मी प्रतीक सूर्यवंशी एका नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, ही जी काय अपडेट आहे, ही अपडेट जिल्हा कोल्हापूरमधील तालुका हातकंगणे मधील जे काही कुंभोज गाव आहे, त्या कुंभोज वासियांसाठी एक खूप मोठी अपडेट, एक खूप मोठी खुशखबर आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना आणली होती. ह्या योजनेअंतर्गत जे काही ग्रामीण स्तरावर आपले जे काही मंदिर आहेत, त्या मंदिरांचा आराखडा तयार करून त्यांचं जे काही विकास काम आहे ते विकास काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो काही ग्रामविकास विभाग आहे, त्या विकास विभागांतर्गत निधी पुरवला जायचा. ह्याच योजनेअंतर्गत मौजे कुंभोज तालुका हातकंगणे जिल्हा कोल्हापूर येथील हिरवखान बिरदेव मंदिरासाठी शासकीय निधी उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल हा GR आहे. या GR बद्दल आपण अधिक माहिती डिटेलमध्ये पाहूया. मित्रांनो, हा जो GR आहे तो महाराष्ट्र शासन त्यातला ग्राम महसूल विभाग, या ग्राम महसूल विभागाअंतर्गत आलेला हा GR आहे. हा GR 18 सप्टेंबर 2025चा हा GR आहे. आणि हा GR पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना वर्ग ब अंतर्गत येणाऱ्या विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हिरवखान बिरदेव मंदिर मौजे कुंभोज तालुका हातकंगणे जिल्हा कोल्हापूर या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. या GR बद्दल आपण आणखी डिटेल माहिती पाहू. मित्रांनो, शासन अशा अनेक योजना आणत असतं. या योजनेच्या माध्यमातून सर्व ग्रामवासियांसाठी अनेक योजना आखून त्या गावचा विकास करण्याचा उद्देश हा महाराष्ट्र शासनाचा असतो. ह्याच अशा या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा योजना आणली होती. आणि या योजनेअंतर्गत आपल्या ग्रामस्थळावरची जे काही मंदिरं आहेत, त्या मंदिराचा विकास करणं, त्याचा आराखडा तयार करणं आणि तो आराखडा तयार केल्यानंतर तपासणी करून योग्य तो निधीची शिफारस करणं आणि तो निधी पुरवणं हा महाराष्ट्र शासनाचा या योजनेमागचा उद्देश होता. हा शासन निर्णय तो झालेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण रस्ते योजना वर्ग ब अंतर्गत अनुदान देण्यात आलेलं आहे. तर या अनुदानांतर्गत ब वर्ग यात्रा स्थळासाठी जवळपास 2 कोटी रुपये देण्यात येतात. आपण पाहू शकता, 2 कोटी रुपये म्हणजे मंदिरांचा आराखडा आणि विकास किंवा जो काही प्रकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी देण्यात येतात. हे आपण पाहूयात. ह्या हिरवखान बिरदेव मंदिर मौजे कुंभोज तालुका हातकंगणे जिल्हा कोल्हापूर यासाठी हा निधी उपलब्ध केलेला आहे. तो कसा उपलब्ध केलेला तो पाहूया. मित्रांनो, हे जे काही 2 कोटी रुपये आहेत ते एकदाच मिळणार नसून टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. ही पण माहिती आपण पुढे पाहूया. बघा, यामध्ये कोणकोणते काम आहेत. भक्त निवास आहे, कॉन्क्रीट रोड, पोविंग ब्लॉक, कंपाऊंडिंग वॉल, सुशोभीकरण मंदिर परिसर, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, कर इतर व चार्जेस, असं जवळपास 2 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. परंतु ह्या 2 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता एकदमच भेटलेली नाही, ही टप्प्याटप्प्यानं भेटणार आहे. आपण पाहू शकता, वरील कामांचा जो काही प्रशासकीय मान्यतेचा रकमेपैकी 20% रक्कम इतकी निधी म्हणजे जवळपास 40 लाख रुपये इतका निधी प्रथम टप्प्यात देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा जो काय विकास आराखडा आहे हिरवखान बिरदेव मंदिराचा, हे 2 कोटी जरी मान्य झाले असतील तरी सर्व निधी एकत्र भेटणार नाही. ह्या 2 कोटीपैकी 20% म्हणजे जवळपास 40 लाख रुपये निधी हा प्रथम टप्प्यात देणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींवर नियंत्रण असणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या जिल्हा परिषद कोल्हापूर हे खात्री करूनच सर्व गोष्टींची हा निधी मंजूर करून घेतील आणि ह्या सर्व गोष्टीवर ते लक्ष ठेवणार आहेत. अशा प्रकारे नवनवीन नवीन माहिती मी तुमच्या समोर आणत राहील. हा GR आणि हा माहिती कोल्हापूरवासियांना कशी वाटली हे त्यांनी नक्की मला सांगावं. आणि खास करून हिरवखान बिरदेव मंदिराचे जे काही भक्तगण आहेत त्यांनीही हा व्हिडिओ नक्कीच इतरांना शेअर करावा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत द्यावी असं मला वाटतं.
ठीक आहे मित्रांनो, इथंच आपण थांबूयात. एका नवीन जी आर समोर मी तुमच्यासमोर उपस्थित राहीन. तोपर्यंत धन्यवाद.